मित्रांनो, आज सकाळपासून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये एकच विषय चर्चेत आहे. बारामती परिसरात घडलेल्या विमान दुर्घटनेच्या वृत्तानंतर राज्यभरामध्ये शोकमय वातावरण निर्माण झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात समोर आलेल्या बातम्यांमुळे अनेकांना धक्का बसला आहे. अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेलं, कामात काटेकोरपणा आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखलं जाणारं नेतृत्व अचानक अशा घटनेशी जोडले जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती. या घटनेनंतर राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया विशेष लक्ष वेधून घेत आहे. बारामतीकडे रवाना होत असताना त्यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या वैयक्तिक आणि कामकाजातील नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या. अजित पवार हे स्पष्ट वक्ते, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते होते, असं त्यांनी सांगितलं. काम करायचं ठरवलं की ते कोणतीही तडजोड न करता पूर्णत्वाला नेत असत, हा त्यांचा स्वभाव होता. मंत्रिमंडळातील अनेक चर्चांमध्ये ते राज्याची आर्थिक परिस्थिती, जबाबदाऱ्या आणि मर्यादा स्पष्टपणे मांडायचे. त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याचं नाही, तर अनुभवाचा मोठा आधार हरपल्याची भावना असल्याचं एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. मित्रांनो, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज अजित पवार यांचा बारामती दौरा नियोजित होता. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. या दौऱ्यासाठी ते सकाळी विमानाने रवाना झाले होते. मात्र बारामतीजवळ विमान उतरत असताना अचानक परिस्थिती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. लँडिंगच्या वेळी तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि विमान नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात झाला, असे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहे. या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी होते, अशी माहिती समोर आली आहे. मित्रांनो, अजित पवारांबद्दल एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊया. एकनाथ शिंदे म्हणतात की अजित पवार गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अजित पवार हे स्पष्ट वक्ते नेते होते. प्रशासनावरची त्यांची पकड आपण पाहिली आहे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ते बोलायचे. रोखठोक बोलत असले तरी ते मनाने निर्मळ होते. एकदा काम करायचं हो म्हटलं तर ते करणारच, नाही तर नाही म्हणायचे. स्पष्ट वक्ता स्वभाव महाराष्ट्राने पाहिला आहे. आम्ही टीम म्हणून काम केलं आहे. आमच्या कामाच्या वेळाही अशाच होत्या. अजित पवार पहाटे लवकर काम सुरू करतात. सकाळी 6 वाजताही त्यांनी ऑर्डर दिल्याचं आपण पाहिलं आहे. वेळेचं महत्त्व समजणारा आणि भान ठेवणारा नेता हरपला आहे. आमची काल परवाकडेच एका कार्यक्रमात भेट झाली होती. माझ्याकडे त्यांच्या अनेक आठवणी आहे. माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ते मोठे होते. अनेक विभाग त्यांनी हाताळले. मंत्रिमंडळातही काही विषय यायचे तेव्हा राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे ते सांगायचे. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. अजित पवार यांच्याशी आमची जवळीक निर्माण झाली होती. आज एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. बचाव कार्य युद्धपातळीवर राबवण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार विमान उतरत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच आगीचे लोळ दिसू लागले. परिसरात धुराचे ढग पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही वेळासाठी संपूर्ण भागामध्ये हालचाल थांबली होती. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तांत्रिक बिघाड आणि हवामान अशा विविध शक्यतांचा विचार केला जात आहे. मित्रांनो, या दुर्घटनेनंतर पवार कुटुंबीय, राजकीय सहकारी आणि समर्थक भावूक झाले आहे. सुप्रिया सुळे ह्या दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान नागरी विमान वाहतूक विभागाकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. ब्लॅक बॉक्स, तांत्रिक नोंदी आणि हवामान अहवालांच्या आधारे अपघाताचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मित्रांनो, ह्या घटनेमुळे केवळ एका व्यक्तीचा नाही तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय अचानक संपल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.